विद्यार्थ्यांनो, विज्ञान भाग 2 च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहेत. प्रकरण 1 ते 5 वरचा व्हिडिओ आज असेल आणि 6 ते 10 चा व्हिडिओ उद्या असेल. कारण जर ह्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आहेत, जास्त प्रश्न आहेत, त्यामुळे एकत्र व्हिडिओ बनवता येणार नाही. तुम्ही जर नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे 500 सबस्क्रायबर्सचा आणि त्यासाठी तुमची हेल्प मला लागेलच. आपण जास्त वेळ वाया नाही घालूया, आपण व्हिडिओ चालू करूया. बघा, प्रकरण 1 आपलं जे आहे त्यावरती 5 महत्त्वाचे प्रश्न काढलेत आणि तुम्हाला हे 5 प्रश्न करायचेच आहेत. हे सगळे प्रश्न जे असणार आहेत सगळे बोर्डाच्या परीक्षेला आलेलेच प्रश्न आहेत. बघा, तर पहिला प्रश्न आपला कारण लिहामध्ये किंवा कारणे लिहामध्ये डकबिल प्लॅटिपसला जोडणारा दुवा म्हणतात, हा तुम्हाला करूनच जायचा आहे. त्यानंतर व्याख्यामध्ये प्रतिलेखन, स्थानांतरण, परिवर्तन तुम्ही केलं असेल. जोडणारा दुवे संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर आकृती तुम्हाला शरीरशास्त्रीय पुरावे आणि उत्क्रांतीचे पुरावे, इथे कृती तुम्हाला ती करायची. तक्ता असेल, मध्ये शरीरशास्त्रीय पुरावे लिहिलं असेल आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं. उत्क्रांतीचं पण सेम. आणि डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, एवढे हे 5 प्रश्न तरी या प्रकरणात आपल्याला करायचे आहेत. प्रकरण 2 वर जाऊया. प्रकरण 2 मध्ये मेदाम्लाचे उपयोग आपल्याला लिहायचे. कारण्यामध्ये खूप व्यायाम केल्याने थकल्यासारखे वाटते आणि पेशी विभाजन हा पेशीच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्वाचा गुणधर्म आहे. हे 2 कारणे तुम्ही करा कमीत कमी. व्याख्यामध्ये जीवनसत्व आणि किण्वन व्याख्या करा. फरक स्पष्ट करा, हा महत्वाचा आहे. ऑक्सिजन ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सी श्वसन. आता इथे पण तुम्हाला लक्ष द्यायचं की फरक स्पष्ट करा जर 2 मार्काला असेल तर याचे 2 मुद्दे आणि याचे 2 मुद्दे इतकंच लिहायचं. जास्त फापट पसारा लिहित बसायचं नाही, कारण मार्क 2च मिळणार आहेत. ठीक आहे, तुम्ही याचे 4 मुद्दे लिहिले, याचे पण 4 लिहिले तरी पण मार्क 2च मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही याचे 2 मुद्दे लिहा, याचे 2 मुद्दे लिहा. तक्ता पूर्ण करामध्ये शरीरातील घटक आणि त्यावर तयार होणारी प्रथिने, एक तक्ता असेल, तुम्ही गाईड मध्ये शोधू शकता, तुम्हाला तो मिळेल. आणि प्रथिने आणि अवयवांचे नाव असे 2 तक्ते तुम्हाला मिळतील. ते पूर्ण करण्याचा अभ्यास करा. आणि लक्षात ठेवा की विज्ञानाचे पेपर हे ऑब्जेक्टिव्ह टाईप जास्त असतात, त्यामुळे तक्ते रिक्ते यांच्यावर जास्त भर असतो. ठीक आहे, हे झाले आपले पहिले 2 प्रकरण. आता आपण येऊया प्रकरण 3 वरती. इथे लैंगिक आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी हा प्रश्न आपल्याला करून ठेवायचा आहे. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. फुलाची आकृती आहे, फुलाचे 4 भाग आहेत, त्यांच्या प्रत्येक भागाचं कार्य आहे. हे आपल्याला सगळं त्या पुस्तकातून हे सगळं तुम्हाला करायचं आहे. पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था दोन्ही पण पुस्तकात आहेत. दोघांची पण आकृती तुम्हाला आली पाहिजे, याची पण आकृती आली पाहिजे आणि या दोघांची पण आकृती आली पाहिजे आणि स्पष्टीकरण. कारण लिहामध्ये 2 महत्वाची कारणे आहेत. मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे, कारण वाय क्रोमोझोम पुरुषांमध्ये असतो. आणि भारतीयांनी कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे, आपली लोकसंख्या वाढते. त्यानंतर 5वा प्रश्न आहे पुनर्जनन, परागण, निवृत्ती आणि आर्तव चक्र यांची व्याख्या आपल्याला करायची आहे या प्रकरणातून. ठीक आहे. 6वा प्रश्न आपला याच प्रकरणातला आहे आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान, म्हणजे IVF तुम्हाला करायचे, पुस्तकात दिलेली संकल्पना ती. आणि भाडोत्री मातृत्व, वीर्य पेढी, ह्या 2 संकल्पना आपण करायच्या. त्या 3 संकल्पना एका लाईनीमध्ये पुस्तकामध्ये असतील, तुम्हाला ह्या करून ठेवायच्या आहेत. तर प्रकरण 3 साठी तुम्हाला मिनिमम एवढं तरी करायचं आहे, प्रकरण 3 साठी. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रकरणावरती. प्रकरण 4. प्रकरण 4 इथे बघा, पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे 2 प्रकार कोणते, हा महत्वाचा प्रश्न. किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम, हा पण महत्वाचा, तुम्हाला हा पण करायचा आहे. धोक्यात आलेल्या प्रजातींचे प्रकार, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जास्त प्रश्न मी घेतले कारण जास्त वेळा हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. त्यानंतर कारण लिहामध्ये आपल्याला बघायचं आहे पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्वाची आहे, त्याचं कारण का आहे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर टिपा लिहामध्ये पर्यावरण संवर्धन आणि देवराजी परीक्षेला आलेले आहेत आणि बहुतेक तुमचे पाठ पण असतील, नसतील तर करून ठेवा. संकल्पना चित्र, अन्न साखळी, तुम्ही गायडामध्ये ही संकल्पना चित्र बघू शकता. रेड लिस्ट आणि किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम, तर हे दोन्ही पण तुम्हाला गाईडमध्ये मिळून जातील, तिन्ही पण. त्यानंतर पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, हा मोठा प्रश्न आहे आणि हा पण तुम्हाला करायचा आहे. आणि जैवविविधतेच्या 3 पातळ्या, हा पण मोठा प्रश्न आहे.
या प्रकरणावर मी 8 प्रश्न काढले, त्यामुळे तुम्हाला हे सगळेच करून ठेवायचे आहे. आणि आजच्या व्हिडिओचं शेवटचं प्रकरण आपण बघतोय. 5वं प्रकरण, नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र. याची आकृती पुस्तकात असेल आणि याच्यावरची पूर्ण माहिती तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे. कारण ते आपण 3 घेतलेत. अणुऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही. कारण तुम्हाला लिहायचंय. अणुऊर्जा केंद्रात अणु विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे आवश्यक असते आणि नवीकरण ऊर्जा स्रोतामध्ये जैव इंधन हे महत्वाचे इंधन आहे. हे 3 तुम्हाला करून ठेवायचे. फरक स्पष्ट करायचा विचार जर आपण केला तर पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत 2-2 पॉईंट, किमान 3-3 पॉईंट तुम्ही करून ठेवा. आणि चौथा यामध्ये प्रश्न असेल जलविद्युत निर्मितीचे फायदे. इतके तुम्हाला प्रश्न या प्रकरणातून करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्या 5 प्रकरणातील हे एवढे महत्वाचे प्रश्न आहेत आणि तुम्ही कमीत कमी एवढे तरी या 5 प्रकरणासाठी करून जा. तुम्ही तुमच्या विषयात नापास होणार नाही. तुम्हाला चांगले मार्क ह्या विज्ञान भाग 2 मध्ये मिळतील. आता उरलेले जे प्रकरण आहेत 6 ते 10 हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.